आपण चालू केलेलं होतं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, बरोबर आहे. आपला ग्रॅव्हिटेशन नावाचा चॅप्टर चालू आहे. त्या चॅप्टर मध्ये आपण बघितलंय. लक्ष आहे सगळ्यांचं? शिकू रेडी आहात सर्वजण? आहेत सगळ्यांचं लक्ष आहे? मागे कोण आहे? मागे वेदांत सर लक्ष आहे? हा, तुम्ही दोघं नसाल ट्रेन डेजला ठरवता का एका युनिफॉर्म मध्ये करणे? माझ्याकडे लक्ष द्या. ये सॉरी कौन सी है? ये अपनी वो ये वाली दीदी लक्ष दे पुढे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार फोर्सचा काय फॉर्म्युला आहे? यस, कोण सांगताय? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार फोर्सचा फॉर्म्युला काय? काल झालाय आपला. F is equal to capital G capital M small m upon r square. कॅपिटल जी काय असतं? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. व्हॅल्यू काय असते? 6.673 into 10 raised to -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. कॅपिटल एम काय असतं? मास ऑफ द अर्थ. किती व्हॅल्यू आहे? 6 into 10 raised to 24 kg. छान. आर काय असतं? रेडियस ऑफ द अर्थ. रेडियस ऑफ द प्लॅनेट आहे, पण इथे कोण आहे? आता रेडियस ऑफ द अर्थ आहे. तर रेडियस ऑफ द अर्थ किती आहे? 6.4 into 10 raised to 6 मीटर. हे आपलं कालच्या लेक्चर मध्ये झालेलं आहे, बरोबर आहे. अजून एक दुसरा फॉर्म्युला आपण बघितला होता फोर्सचा. पहिला बघितला आपण F is equal to capital G capital M small m upon r square. दुसरा बघितला F is equal to m into G. आपण बघितलं इक्वेशन नंबर 1 आणि 2 जर कंपॅरिझन केलं तर आपल्या असं लक्षात आलं होतं इक्वेशन 1 आणि 2 मध्ये LHS सेम आहे. आपल्याला माहिती जर LHS सेम असेल तर त्याचा RHS सुद्धा कसा असतो? सेम असतो. म्हणून लिहिलं होतं आपण therefore from equation 1 and 2 m into G which is equal to capital G capital M small m upon r square. आपण बघितलं तर कालच्या लेक्चर मध्ये बघा की सिमिलर टर्म का कॅन्सल केले जातात. आठवते ना सगळ्यांना? ह्या सिमिलर टर्म का कॅन्सल केले जातात? तर ही मल्टिप्लायचे इकडून डिवाइड होत असतं. m अपॉन m दॅट इज 1. त्यामुळे आपण त्याला कॅन्सल करतो. आणि स्मॉल जी चा आपल्याला फॉर्म्युला आला होता. काय आला होता रे? कॅपिटल G कॅपिटल M अपॉन r स्क्वेअर. ओके, तर ही होती जी ची व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू होती? जी म्हणजे कोण आहे? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मी काल एक्सेलरेशन काय असते हे सगळं शिकवलंय. एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये लक्ष सगळ्यांचं माझ्याकडे. आता सपोज हा ऑब्जेक्ट आहे. ह्या ऑब्जेक्टला मी खाली सोडलं तर जसं तो खाली जातो तसं त्याच्यामध्ये स्पीड वाढते. स्पीड वाढली म्हणजे काय प्रोड्यूस झालं? एक्सेलरेशन प्रोड्यूस झालं. हे एक्सेलरेशन कुणामुळे प्रोड्यूस झालं? तर अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे प्रोड्यूस झालं. म्हणून त्याला म्हटलं जातं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे स्मॉल जी. कॅपिटल जी आणि स्मॉल जी मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. कॅपिटल जी काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू कधीही बदलत म्हणजे जगात कुठेही गेला तर कॅपिटल जी ची व्हॅल्यू सेमच असते. स्मॉल जी ची व्हॅल्यू व्हॅरी होते. आता कुठे कुठे व्हॅरी होते तर ते आपण बघणार आहे आजच्या लेक्चरला. बघा, आपली जी अर्थ आहे बाळांनो, अर्थ माहिती सगळ्यांना? बघितली आहे? कोणी कोणी बघितली अर्थ? हातवरी करा. अर्थ बघितले स्वतः, पिक्चर मध्ये नाही, मोबाईल मध्ये नाही. आज खरं डोळ्यांनी अर्थ बघितले असं कोण आहे? कोण आहे? कुणीच नाही. श्रेया बघितली का अर्थ? कुणीच नाही अर्थ बघितली एका ना पण खरं. अरे बर, मी तुम्हाला अर्थ दाखवतो. 10 रुपये देणार का? नाही म्हणता. थोडं तर होय म्हणा. मी काही घेणार आहे का तुमच्याकडून काय 10 रुपये घेणार आहे का मी? नाही तसं घेऊ शकतो. 10,000 रुपये गोळा केले तर बरीचशी क्वांटिटी होईल आपली. पण नाही घेणार मी तुमच्याकडून जास्त रुपये घेणार. 10 नाही घेणार. ऐका, तुम्हाला अर्थ मी दाखवतो. बघितल्यावर द्या सर. अरे आधी बघा पण नंतर द्या पैसे. चालेल? अरे चालेल नाही झालं तर मी तुम्हाला अजून थोड्या वेळाने अर्थ दाखवतो. 6 वाजता जाताना. 6 वाजता तुम्ही गेलात ते क्लासच्या बाहेर जायचं आणि सगळ्यांना डोळ्यानं बघायचं इकडे तिकडं. किंवा उद्या सकाळी आपण जाणार. आपण नाही, तुम्हाला नाही वाटतं काही नाही. हो म्हणलं दुसरे मुलं आहेत ते. काय सांगतो तुम्हाला? हा अर्थ. तर तुम्ही आता इथे हे बॅनर लावलं नाही तर तुम्हाला दाखवले. अरे हे जे काय आपण सगळं तिकडे जे बघतो ते अर्थच आहे ना. इथून दिसते की नाही? तुम्ही 20 रुपये द्या. दिसते का? बघा बाहेरचं दिसते का नाही? दिसतंय. हे जे दिसते ते सगळं अर्थच आहे ना. अरे दिसले की नाही दिसले? ज्याला नाही दिसले जाताना बघून जावा. ठीक आहे. आणि जाताना रिसेप्शन काउंटरला 10,000 रुपये जमा करून जावा. ती अर्थ आहे. तुम्हाला आता पण कोणी दाखवली होती का? बरं तुम्हाला माहित तर होतं का तुम्ही जे बघताय ती अर्थ आहे? तीच आहे ना अर्थ. बरं मला सांग ना, तुमच्यापैकी किती लोक अर्थच्या मध्ये राहतात आणि किती लोक अर्थच्या वरती राहतात? अर्थच्या वरती राहता का मध्ये राहता तुम्ही?
सगळे वरती राहता, सगळे वरती राहता. कोण आहे का याच्यामध्ये राहणारा? अर्थ कुठे आहे तर खाली आहे. हे जे दिसतं ना तुम्हाला सगळे डोंगर रोड बिड सगळे जे दिसतात तर हा अर्थाच भाग आहे तो. बऱ्याच जरा वेळेस असं वाटतं की आपण अर्थच्या मध्ये राहतो, अर्थ कुठं तरी इकडं वरती असं म्हणतात काय काय. अर्थ कुठं आहे? त्याची खाली खालचा जो भाग आहे तर ती सगळी आपली अर्थ आहे. तर आपले अर्थ काय झाले बाळांनो, असं फिरून 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 काय झाले, अर्थचा शेप कसा आहे? आणि सर्क्युलर शेप आहे. पण हा फिरून 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 काय झालं ते जाऊ द्या. आपण रंगपंचमीला किंवा होळीला बलून मारामारी खेळतो पाणी भरून. आणि समजा तो बलून घेतला, गोल गोल बलून घेतला, तू काल नव्हता काय? आठवण काढली होती मी काल तुझी, आहे की नाही रे? त्याला बरं वाटेल असेल की आलाय. तर बलून घेतला, बलून बलून मध्ये पाणी भरलं आणि त्या बलूनला वरती बांधला आपण. बघा मी काय म्हणतो, बलून घेतला, बुलून बुलून फुगा फुगा, हा त्या फुग्यामध्ये काय केलं, पाणी घातलं आणि पाणी घालून त्याला काय केलं, असं बांधलं आणि त्यानंतर त्याला असं ट्विस्ट केला आपण, रोटेट केला, काय होईल? रोटेट होईल. छान, रोटेट केलं, रोटेट होणार. पुढे काय होईल? तर त्याचा जो हा इकडला जो भाग आहे, इकडला असा, हा नाही दिसत, इकडला जो भाग आहे हा सगळा काय होणार आहे? तो फुगणार आहे. अरे फुगल ना, असं गोल गोल आहे आणि वरून असा दाबला तर काय होणार आहे? इकडल्या साईड हा बल्जी होणार आहे आणि वरून खालून काय होणार आहे? फॅटिन होणार आहे. मग तो बोलून असं गेल्यामुळे काय होतं? सेंट्रिफ्युगल फोर्स लागतो ऑल पॉसिबल डायरेक्शन. मग आपली अर्थ पण असं फिरून 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 काय झालंय, हा जो भाग आहे, इकडला जो भाग असतो याला काय म्हणायचंय? हात म्हणायचं नाही. अर्थचा जो हा भाग असतो याला काय म्हणायचं? इक्वेटर म्हणायचं. काय म्हणायचं? काय म्हणायचं? हा जो वरचा भाग असतो त्याला काय म्हणायचं? आई, ये ऊपर का इसको क्या बोलना है? पोल म्हणायचं. काय म्हणायचं? अर्थचा जो वरचा भाग असतो शक्तिमान त्याला काय म्हणायचं? पोल. आणि हा जो भाग असतो त्याला काय म्हणायचं? हा असतो ना, हा असं डिंग टाक टाक डिंग टाक टाक डिंग टाक टाक. तसलं असतं नाही शाळेत तुम्हाला? आता असतं ना कवायत करताना, असं करायचं मग असं करायचं मग असं 1 2 3 4 ऐसा ऐसा. दिव्याताई आलेत का? प्रेझेंटी देत जा बरे वेळेवरती. हा, मोठ्याने देत जावा प्रेझेंटी. तुमचे पॅरेंट्स वाट बघतात, नाही तर काय होतं, तुम्ही हळूच प्रेझेंटी देता किंवा इकडे तिकडे असता प्रेझेंटी घ्यायला आल्यावरती, किंवा कधी कधी अगोदर प्रेझेंटी होते आणि तुम्ही नंतर उशीर येतात. तर उशीर येताना कंपल्सरी खाली प्रेझेंटी लावत जावा. तुमची अबसेंटी पडलेली घरी कॉल जातो, मग घरी पॅरेंट्स परेशान होऊन जातात ना, रस्ता वगैरे जरा आहे वेगळा आहे रस्ता इथला, पण पालकांना भीती वाटते, त्यामुळे कंपल्सरी प्रेझेंटी लावत जावा. आता काय काय पोर असतात क्लासला जातो म्हणून सांगून येतात आणि इकडे तिकडे फिरत बसतात, फिरतात की नाही फिरतात, मग नंतर दुसऱ्या दिवशी कळतं की लय व्याकार मारला मम्मीने. कारण आपले पालक, आपले महाराष्ट्रीयन पालक कसे असतात की वळवळ झाली मग सुट्टी नाही, फुल मारावा काय की. ओके, तसं करायचं नाही, कोणी सगळ्यांनी वेळेवरती यायचं. पण चालेल, इकडं बलून घेतलाय, बलून घेतलाय, बलून मध्ये काय घेतलंय, पाणी भरलंय, त्याला गोल गोल फिरवलंय, काय झालं, इकडला जो भाग होता, इकडला जो भाग आहे त्याला काय म्हणायचंय? इक्वेटर म्हणायचंय. माझं लक्ष आहे बरं का तुमच्या दोघींकडे. तुम्ही दोघी नवीन आहात म्हणून मी काय बोलत नाहीये. ही काय बघा, हे कसले छान छान मुले तरी शांत बसलेत की नाही, त्यांना माहिती लय व्याकार पुन्हा नंतर मी हे करत असतो, हटाई करत असतो. त्यामुळं गडबड करायची नाही, लक्ष द्यायचं. ते काहीतरी गाणे येणार आहे ते गडबड करायची, काहीतरी आहे ना ते गाणं आता आलं, ते रॅप आलेलं आहे ते, त्या ह्याचं डॅनिशचं, ज्ञानी पंडितचं, ते काहीतरी ज्ञानी पंडित चाले ना काहीतरी ते, काय तर कुठलं कुठलं विसरलो माझ्या लक्षात. हा, पट पट पटापट गडबड ते आहे ना आलेलं त्यात. बरं जाऊ जाऊ, या इकडे आला, या 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 या. आला सगळेजण, पट पट पटापट लक्ष द्या सगळेजण. तर ह्याला फिरून फिरून काय झाले, आपला अर्थचा जो भाग आहे तर इक्वेटरच्या साईडला काय झालं, असं पूल आहे. इक्वेटरच्या भागाला काय झालं, पूल आहे. आणि जो हा जो वरचा पोलचा भाग आहे तर तिथे काय झालाय, फ्लॅटन झालाय. म्हणजे आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने आपली अर्थ झाली जरा जरा. म्हणजे कला जो भाग आहे अशी नाही झाली एक्झॅक्टली, पण थोडी थोडी अशी झाली. कला जो भाग आहे तर तो काय झालाय, पोलचा भाग काय झालाय बाळांनो, फ्लॅटन झालाय. काय झालाय? आणि हा जो इक्वेटरचा भाग आहे, इक्वेटर, ह्याला इक्वेटर म्हणायचं, हा जो इक्वेटरचा आहे तर तो काय झाला, बल्जिंग ऍट द इक्वेटरला म्हणायचं, बल्जिंग ऍट द इक्वेटर अँड फ्लॅटन ऍट द पोल. वरचा जो भाग आहे त्याला काय म्हणणार, आणि जो खालचा भाग आहे त्याला काय म्हणणार, इक्वेटर. आता मला सांगा, रेडियस कुठे जास्त आहे अर्थची, इक्वेटरला जास्त असेल का पोलला जास्त असेल? ऑब्विसली. मग आपण काय म्हणणार, रेडियस ऑफ द अर्थ इज मॅक्सिमम ऍट द इक्वेटर. व्यवस्थित लक्ष द्या, 2 मार्क प्रश्न याच्यावरती. रेडियस ऑफ द अर्थ इज मॅक्सिमम ऍट द इक्वेटर आणि रेडियस ऑफ द अर्थ इज मिनिमम ऍट द पोल. आता माझ्याकडे फॉर्म्युला मिळालो स्मॉल जीचा. काय फॉर्म्युला आहे रे? कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन, आता आर डिवाइड आहे का वरती, डिनोमिनेटरला का न्यूमरेटरला आहे? आपल्याला माहिती आहे, हा जो खाली जेव्हा आर असतो डिवाइडला असतो, जो काही नंबर आहे तर तो वाढला त्याचा आन्सर काय येतो, छोटे येतो. अरे बरोबर आहे ना, बरोबर.
इथं 10 डिवायडेड बाय मी काय लिहिलं 2 लिहिलं, काय येईल आन्सर याचा 5 येईल. पण आता ह्या 2 च्या ऐवजी जर मी नंबर वाढवला, इथं काय केलं मी, इथं लिहिलं 5, तर काय आन्सर येईल 2 येईल. म्हणजे डिवायडर वाढला की आन्सर काय होतं, छोटं होतं. बरोबर आहे नाही बरोबर. इथं मग माझं काय होतं, इथं जर बघितलं तर आर मॅक्झिमम कुठे आहे, इक्वेटरला. तर जी मिनिमम कुठे येणार आहे, ईएडी. अरे जिथं आर जास्त तिथे जी कमी ना. सांगतो, डिवायडर वाढला, डिवायडर वाढला. अरे डिवायडर वाढला की नाही वाढला, डिवायडर वाढला की जीची व्हॅल्यू काय होणार, कमी होणार. अरे बाळा ह्यात मी काहीच नाही करू शकत नसेल तर. अरे डिवायडर जेव्हा वाढतो, इथं मी करून दाखवलं ना तुम्हाला. बघा इथं 2 होता, 2 केल्यानंतर 5 आन्सर आलंय. 2 च्या नंतर मी इथं 4 केलं, 5 केलं, 6 केलं, 7 केलं. आता समज मी इथं 10 नंतर इथं काय केलं, इथं 10 केलं, डिवायडर 2 10 केला, आन्सर काय येईल 1 येईल. म्हणजे आधी 5 होतं, नंतर डिवायडर वाढवल्यामुळे काय झालं, आन्सर छोटं झालं ना. मग जेवढा आर जास्त, जेवढा आर जास्त तेवढी जीची व्हॅल्यू कमी. जेवढी आरची व्हॅल्यू जास्त, आरची माहिती का नाही, त्या आरचीचा आणि ह्या आरचीचा काही संबंध नाही. जेवढी आरची व्हॅल्यू जास्त तेवढी जीची व्हॅल्यू, क्लिअर आहे का सगळ्यांचं, यस. मग आपण बघितलं आरची व्हॅल्यू कुठे जास्त आहे, इक्वेटरला. म्हणून म्हणलं जातं द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मिनिमम ऍट द, अजून पोलच म्हणते ती येडे. अरे एवढं सगळं सांगितलंय, शिकवलंय तुम्हाला, तरी पण पोलच मानताय. अरे आपलं इक्वेटर बद्दल चाललंय राजानो. इक्वेटरला रेडियस जास्त आहे की नाही, असं नाही करायचं राजानो. इक्वेटरला रेडियस जास्त आहे की नाही, अरे इक्वेटरला रेडियस जास्त आहे की नाही, थँक्यू. इक्वेटरला रेडियस जास्त आहे, त्यामुळे जीची व्हॅल्यू मिनिमम येणार. आता शिकवलंय ना, डिवायडर मोठा व्हॅल्यू छोटी. जिथं आर जास्त तिथं जी कमी. मग आर कुठे जास्त आहे, थँक्यू. मग त्या जीची व्हॅल्यू काढली आणि ती व्हॅल्यू आली मिनिमम किती वाली, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जीची व्हॅल्यू काय आली, जी इज मिनिमम ऍट द इक्वेटर, आणि ती आलेली आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथं बघितलं पोलला, पोलला आरची व्हॅल्यू कमी झाली, आरची व्हॅल्यू कमी झाली, जीची व्हॅल्यू जास्त आहे. म्हणून असं म्हटलं जातं द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मॅक्सिमम ऍट द पोल अँड दॅट इज 9.8 मीटर, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही दोन्ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. अजून एकदा, ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ, अर्थ इज बल्जिंग ऍट द इक्वेटर अँड फ्लॅटन ऍट द पोल. म्हणा, बल्जिंग ऍट द इक्वेटर, फ्लॅटन ऍट द पोल. At equator, the radius of the Earth is maximum. Therefore, the value of acceleration due to gravity is minimum, and that value is 9.78 meter per second square. The value of acceleration, sorry, the value of yes, the radius of the Earth is minimum at the pole. का minimum आहे, कारण flatten झालंय. Therefore, the value of acceleration due to gravity is maximum at the pole, and this value is 9.832 meter per second square. मग आता एक प्रश्न विचारणार मी तुम्हाला, कोण उत्तर देणार, कोण उत्तर देणार, त्या दोन ताईपैकी एक ताई, यस. कोण सांगतं दोघीपैकी, जे छान आहे ते उठा दोघीपैकी, येस. दोघीपैकी जास्त जास्त छान आहे ते उठा. आणि वाचला कसला प्रश्न विचारला बाबा सरांनी, आता कसं करायचं. जे जास्त हसायले ते उठा. कोण हसायले जास्त, आधी पहिली कसली ऍक्टिंग करची पाहिजे, कसली ऍक्टिंग करत ती हसायला तर उत्तर द्यायचं. सोपा प्रश्न आहे आपल्याकडे, आपण कोणाला फसवत नाही. सोपा म्हणजे काय होईल, पडायला काय बाळ, ते असं असं करून थांबणार. मला वाटतं ते चक्कर येते ना कधी कधी पोरांना, चक्कर येते. आता गेल्या वर्षी एक 12वीला विद्यार्थिनी होती, माझं लेक्चर चालू आहे, छान लेक्चर घेऊन असली, बसली 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 बसली, ऐकायला साईडला मुलं बसली, पार त्यांच्या अशी पडली. आणि मला दिसायला होतं आता ही पडते, आता पडते, पण मी म्हणलं होऊ दे जरा मजा बघू आपण. अशी टंग झाली तशी. ओके, इकडे पडायला की मला सांगत जा. काय काय पोरांना, मला पण वाटायचं मी लहानपणी असताना मला पण चक्कर यावी, पण मी बऱ्याच ती प्रेयर असते ना, प्रेयरला असतं बऱ्याच, प्रेयरच्या वेळेस लय जणांना चक्कर येतात बघा, जे आता ही बसली गेली. तर त्यावेळेस मला वाटायचं मला पण यावी, आणि कसं असतं ज्याला चक्कर येते त्याला सिंपती भरपूर मिळते ना, सगळेजण पाणी घे, चॉकलेट घे, असे सगळेजण जातात बघा. मला वाटायचं आपल्याला पण हवं. मी खूपदा प्रयत्न केला, पण चक्कर आल्यावर कोणत्या साईडला पडायचं तेच मला माहित नव्हतं. त्यामुळे माझं स्वप्न ते राहून गेलं ते. आता ज्याला चक्कर पडलेत का, हा छान. मग तुम्हाला चॉकलेट, साखर वगैरे काय काय मिळाले, आपल्याकडे पण हायच चॉकलेट, साखर मिळते. चक्कर आली काय सांगत जाऊ, मला चक्कर येणार आहे. ओके, काय चाललं जात. हा ताईला प्रश्न, ताई सोपा प्रश्न आहे, काय करे.
येत असं. द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सगळ्यात जास्त कुठे आहे बघून सांगायचं. कुठे आहे? का बरं पोलला जास्त आहे? कारण तिथं रेडियस कमी आहे, बरोबर आहे. आणि मिनिमम कुठे आहे? इक्वेटर. ओके, छान, व्हेरी गुड, हुशार आहे ताई. जी ची व्हॅल्यू मी सायंटिस्टनी काढली, हे सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि ऑन द सरफेस ऑफ द अर्थ जेव्हा व्हॅल्यू काढली जाते तर तेव्हा ती असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेशनच्या वेळेस हे घेतले जाते. आपण बघतोय व्हेरिएशन ऑफ जी. हा जो जी आहे तर त्याच्यामध्ये जे व्हॅरिएशन होत असतं तर त्याबद्दल बघतोय. पहिला पॉईंट बघितला ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. पहिलं कळालं सगळ्यांना? ऑन द सरफेस ऑफ द अर्थ कळालं सगळ्यांना? अरे कळालं की नाही कळाला? ओके, आता दुसरं काय बघणार आहे आपण बघा. आता अर्थच्या सरफेस वरून आपण वरती जातोय. अर्थ आहे ना आपली, अर्थ फोर्स ही रेडियस आहे, तिथून आपण वरती जातोय. आणि त्यावेळेस काय होतं बघायचं जीचं. हा जो जी आहे तुम्हाला जीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. आर म्हणजे डिस्टन्स आहे. मला सांगायचं वरती जात असताना डिस्टन्स वाढेल का कमी होईल? डिस्टेंस बढ़ना है ना. हम यहाँ से ऐसा ऊपर 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 जा रहे हैं तो डिस्टेंस बढ़ेगा कि कम होगा? इथं आर आहे, ही हाईट एच आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये वाढणार आहे. हाईट ऍड होणार आहे ना, आर प्लस एच होणार आहे. आता आर प्लस एच झाला म्हणजे डिवायडर वाढला का छोटा झाला? वाढला की नाही? डिवायडर वाढल्या म्हणजे जीची व्हॅल्यू काय होणार? कमी होणार नाही होणार. मग ते म्हणतं व्हाईल गोईंग अबाउट द सरफेस ऑफ द अर्थ. तुम्ही जेव्हा अर्थच्या सरफेस पेक्षा खूप वरती जाता तस तसं जीची व्हॅल्यू काय होत राहते? कमी होत. कळालं सगळ्यांना मी काय म्हणलं? अजून एकदा, आपण अर्थच्या सरफेसच्या जसं तू एवढं पाहून बसायला तर मला काम लागलं जसं बघू. तुला काय गरम वगैरे आहे ना? ठीक आहे, मला तुला बघून असं व्हायला लागलं मला तसं. आणि अरे असतं प्रत्येकाची बॉडी स्ट्रक्चर वेगवेगळं असतं, त्यामुळे काही नव्हते. ब्लँकेट पण घेऊन बसतो. ओके, काय झालं होतं आपला? हा, तर मी सांगितलं की डिस्टन्स जसं वाढतं ऑन द अबाउट द सरफेस ऑफ द अर्थ, जसं आपण वरती जातोय तसं वरती जात असताना आता काय व्हॅल्यू आहे तुझ्या? व्यवस्थित आहे का सगळं? सरळ बसा सरळ. वरती जसं जातोय आपण तसं हाईट वाढते. हाईट वाढलं म्हणजे काय झालं? हा जो फॉर्म्युला आहे तर हा असा होतो कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यामुळे डिवायडर वाढल्यामुळे ही जीची व्हॅल्यू काय होत राहणार आहे? मिनिमम होणार आहे. मग आपल्याला सांगायचं आहे द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी is decreases while increasing height. कळलं स्टेटमेंट सगळ्यांना? अजून एकदा, the value of acceleration due to gravity is decreases. हे काय होते? डिक्रीज होत चालले while increasing. जशी हाईट वाढते तसं काय होतं? हाईट कोणाची वाढते? ऑब्जेक्टची. म्हणजे सपोज आपण ऑब्जेक्टचं सॅटेलाइट आहे, जसं वरती जाणार आहे तर त्याच्यावरती जे अर्थ फोर्स लावणार आहे, फोर्सचा काय फॉर्म्युला रे? एम इंटू जी. त्यावेळेस जी कमी झाला तर फोर्स पण काय होतो? कमी होतो. आणि हा फोर्स म्हणजे काय असतं? आपलं वेट असतं. आपण जे सांगतो सगळ्यांना, आता दादाला विचारलं दादा तुझं मास वेट किती आहे? 75. दादा तुझं किती आहे? जे नॉर्मली सांग, खरं सांगायची गरज नाही. 45 सांगितलं, 50 सांगितलं असं सांगतो ना आपण. 40, 30, 35 जे काय असेल ते असं 20 जे काय प्रत्येकाचं आपलं वेगवेगळं आपण मास सांगतो. वेट सांगतो की नाही? वेट सांगता ना. पण तुम्हाला माहिती आपण जे वेट सांगतो ते आपलं वेट नसतं. तुम्ही चुकीचं सांगता. माहिती नाही माहिती? आपण जे सांगतो की सगळ्याला वेटच्या नावाखाली काहीतरी वेगळंच खपवतो सगळं मार्केटमध्ये. तुझं वेट किती तर 50 किलो आहे, वेट किती तर 80 किलो आहे, 100 किलो आहे, 200 किलो आहे. जे काय आपलं वेट असेल तर हे आपलं वेट नसतं. ते काय असतं माहिती? मास असतं. मास काय असतं? आपण जे सांगतो ते मास सांगतो आपण. मास ते वाला मास नाही. कार्यक्रम नाही शुक्रवारचा. मास मास आपण जे सांगतो सगळ्याला काय सांगतो? रागत बघायची माझ्याकडे नाही ना. आपण जे सांगतो ते काय सांगतो? मास सांगतो. वेट सांगत नाही. वेट वेगळं असतं. मास आणि वेट मध्ये डिफरन्स आहे. तो 2 मार्कला बोर्डाला प्रश्न विचारला जातो. कळलं मी काय म्हणतो सगळ्यांना? आता जर कोणी तुम्हाला वेट विचारलं तर त्याला म्हणायचं वेट नाही बाबा, मास विचारलं तर सांगतो, वेट सांगत नाही. ठीक आहे, कळलं? वेट आणि मास वेगळं असतं. सायंटिफिक लँग्वेज मध्ये हे वेगळं आहे. मग वेट काय असतं? आपण जे सांगतो ते काय सांगतो? मास. वेट असतं फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द ऑब्जेक्ट. अर्थनं आपल्या बॉडीवरती जो काय फोर्स लावलाय त्याला वेट म्हणायचं. कळलं मी काय म्हणलं? अर्थ आहे ना आपली, अर्थनं आपल्यावरती जो फोर्स लावलाय तर त्याला काय म्हणायचं? वेट. मग वेट कसं येणार आहे? लक्ष सगळ्यांचं. तोंडाला हात लावलेले काढा.
असं करून झोपली जातं, पुन्हा झोप लागत असते, असं करून बसल्यानंतर सरळ बसा, सरळ सगळेजण बसलात. ओके, छान. बाहेर एवढी गरमी आहे, छान आपण एसी मध्ये छान बसलो आपण, ऍटलीस्ट डोळे तेवढे ठेवा तुम्ही असं. तर काय सांगितलं मी, वेट इज अ फोर्स, आणि फोर्स म्हणजे काय असतं, जेव्हा तुम्ही जे मास सांगता त्या मासला जीने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे सपोज एखाद्याने सांगितलं की सर माझं मास किती आहे, 60 kg आहे, तर माझं वेट किती असेल. तर हा जो मास आहे, मास किती आहे 60, आणि जीची व्हॅल्यू किती आहे ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, तर 9.8 आहे. त्यांना मल्टिप्लाय करा, किती येणार आहे बघा बरं. 6 8 जार 6 8 जार 48, कॅरी किती 4, 6 9 जार 6 9 जार 54, 54 प्लस 4 58. तर एवढं फोर्स तेवढं त्याचं वेट असेल, जे न्यूटन मध्ये असतं. कशामध्ये असतं, न्यूटन मध्ये असतं. काय तर केलं पाहिजे तू आता, काय मार्क बघा. 588 न्यूटन, म्हणजे आता जर वेट विचारलं तर तू 60 kg ज्याचं आहे ते 60 kg सांगणार का, त्याने सांगणार 588. आता तुमचं जे काय असेल मास, ते 40 50 60 70 80 90 100 किलो, 100 किलो कोण नाही वाटतं मला तरी. 100 किलोचं 100 डिवाइड बाय 3 होऊ शकतं, आहे की नाही. माझ्याकडे लक्ष द्या. तर तर आता सगळेजण आता ताई उठून जाताना बघणार, आता आता बॅग कशी घेतली ताई, आता कशी चालत आली. तिकडे लक्ष द्या राजा, एवढी किती छान शिकवलं मी तुम्हाला. ताई जाणारच आहे, बरोबर झाल्यावर मला सांगा. ओके, तुम्हाला असं लय भारी वाटतं की कोणतरी उठून चाललं, कोणतरी आलं आहे ना, जरा डिस्टर्ब झालं का, असं भारी वाटत असेल पोरांना, तेवढाच वेळ जातो. तर तुमचं जे मास असेल त्याला काय करणार तुम्ही, 9.8 न मल्टिप्लाय करणार. कितीने मल्टिप्लाय करणार, 9.8 न मल्टिप्लाय केल्यानंतर मासला जे काय आन्सर येईल. आता फोर्स कशामध्ये असतो, न्यूटन मध्ये असतो, त्यामुळे आपलं वेट सुद्धा कशामध्ये असतं, न्यूटन मध्ये असतं. ते तुमचं वेट असेल. मग उद्या मला सांगणार तुमचं वेट सगळेजण. मास सांगायचंय का. समजा काही विद्यार्थी खूप वीक असतील, खूप प्रचंड वीक, त्यांना चमच्यानं मग मी खाऊ घालत असेल, त्यांना काय करायचं बघा. त्याला जर जास्त जर लोड घ्यायचा नसेल तर त्यांना काय करायचं, मास सपोज आहे 60 kg, आणि त्याला जे काय जीची व्हॅल्यू द्यायची आहे, तर जीची व्हॅल्यू 9.8 च्या म्हणजे तो काय घेऊ शकतो, तर तो 10 मीटर पर सेकंड घेऊ शकतो. एखादा खूपच वीक विद्यार्थी, वीक म्हणजे ज्याला काहीच करू वाटत नाही, श्वास पण घेऊ वाटत नाही असं, ठीक आहे. त्याने काय करायचंय, 9.8 म्हणजे 10, म्हणजे 98 ला आपण 100 असं लिहिलंय थोडक्यात. 98 ला किती लिहिलंय, 100. सपोज तुम्ही कुठे एखाद्या दुकानात गेला तर दुकानात जाऊन 98 रुपयाचं बिल झालं 98चं, 100 रुपये त्याला दिले, 98चं बिल झालं, आणि त्याने सपोज 2 रुपये द्यायचे राहिला, आपल्याला 2 रुपये द्यायचे राहिले, दुकानदार काय असेल ते, आणि लय गर्दी आहे, लहान मुलं सोडत नाहीत तसे पैसे रुपये सुद्धा. पण तरी पण आता आमच्यासारखा एखादा असेल तर ठीक आहे, 2 रुपये ठीक आहे, जाऊ दे आपण म्हणतो आणि निघून जातो. 10-15 मिनिट वेळ लागणार असेल तर मग 98 ला आपण राऊंड अप कितीला केलं, 100 ला केलं, बरोबर. आणि समजा 2 रुपये घेऊन गेलात आणि 1 रुपये चॉकलेट दिली, 1 रुपये दिलंच नाही, तर तासभर बसू आपण तिथं. म्हणजे त्यावेळेस 50-50% रेशो आहे ना. आता तिथे 98 ला आपण राऊंड अप कितीला केलेला आहे, 100 ला केलेला आहे. मग तुम्ही काय करू शकता, 9.8 ला 10 घेतलं, आणि त्यावेळेस तुम्हाला वेट काढायचं, तर तुम्ही काय करणार, वेट इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू 60 इंटू 10, किती झालं हे, 600 न्यूटन असं पण काढू शकता. म्हणजे 9.8 न पण मल्टिप्लाय करू शकता, किंवा 10 नाही. तुम्हाला 10वी पर्यंत त्याला मार्क दिले जातील. 10वीला तुम्ही अजून लहान आहे तसं कन्सिडर केलं जातं गव्हर्नमेंट कडून. त्यामुळे 9.8 ला तुम्ही राऊंड ऑफ 10 न जरी केलं तरी पण तुम्हाला मार्क मिळतील. जर घेऊन तुम्हाला 9.8 असेल तर तुम्हाला जर न्यूमेरिकल मध्ये 9.8 दिलं तर तेच घ्यावं लागेल. समजा न्यूमेरिकल मध्ये दिलंच नाही आणि कॅल्क्युलेशन अवघड चाललंय, तर तुम्ही जीची व्हॅल्यू किती घेणार, 10 घेणार, 10 मीटर पर सेकंड, मार्क मिळून जातील. जर काहीच येत नाही त्याच्यापेक्षा 10 येईल, चांगलंच आहे की नाही. 9.8 जर नाही आठवलं तर काय आठवा तुम्ही, 10 आठवायचं. ओके, वेट आणि मास मधला फरक कळाला, सेपरेट मी ते तुम्हाला शिकवणारच आहे. आता बघा, तुम्हाला माहिती आहे बाळांनो, जो एरोप्लेन असतं, एरोप्लेन विमान असतं ना, इमाइन विमान असतं ना. तर हे जे विमान आहे, तर हे किती लांबून जातं, जमिनीवर खाली किती वरून जातं, बघितलंय सगळ्यांनी. हा सर, वरी जातं बघितलं होतं. अरे बघितलं की नाही विमान, हा किती किलोमीटर असतं, खालून किती किलोमीटर वरती जातं. बालवडकर सर, जागेत ना तुम्ही, मित्राला पण जागा ठेवा, अधूनमधून चिमटे घ्या त्यांना, जरा त्यांचे डोळे जरा मला जरा ताक घेऊन आल्यासारखे वाटायला, ताक किंवा दही पिळणं जरा असं होतं ना जरा. हा, कोण सांगताय,
साधारणतः युरोप्लेन किती वरून जातं अर्थच्या सरफेसवरून? बघितलं ज्यूस मध्ये शिक्षकाने एखाद्या अशी उडी मारली की बोट सगळं लढून ठेवायचा. हा काय चाललं होतं आपलं? हा काय सांगत होतो मी तुम्हाला? हा किती किलोमीटर जातं तर माहिती आहे? 10 किलोमीटर जात. किती? हे जे हाईट असते म्हणजे किती सरफेस वरून जातं तर 10 किलोमीटर सरफेस वरून जात असतं. आता आपण जर बघितलं जर 10 किलोमीटर असेल तर त्यावेळी जी ची व्हॅल्यू आहे स्मॉल जी ची व्हॅल्यू तर तेवढी चेंज होत नाही, ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरच राहते. कारण आपल्याला माहिती आहे अर्थची रेडियस किती आहे रे? 6400 किलोमीटर. तर 6400 किलोमीटर मध्ये 10 ऍड केलं तर एवढं काही फरक पडत नाही. माउंट एव्हरेस्टची हाईट किती आहे? यस, बघून सांगायचं नाही कोणी, चिटिंग नाही करायची. 8.8 बरोबर सांगितलं. 8.8 किलोमीटर आहे माउंट एव्हरेस्ट. माहितीये का? काय नदी आहे नदी? काय मग माहिती आहे ना माउंटेन आहे. हा छान, बरं आहे. बरं वाटलं मला तुम्हाला माहिती आहे. तर माउंट एव्हरेस्टची जी हाईट आहे तर ती आहे 8.8 किलोमीटर. ते जर ऍड केलं तरी पण जीच्या व्हॅल्यू मध्ये एवढा काय फरक पडत नाही. मॅनमेड बलून, माणसानं बनवलेला बलून आता पण किती वरती गेलाय? किती वरती गेलाय? किती वरती गेला? किती वरती गेलाय तर 36 पॉईंट दिलं 6 किलोमीटर एवढा वरती गेलाय. आणि त्यावेळी जीची व्हॅल्यू चेंज झाली ती पण दिली बघा तुम्हाला. किती रे? 9.771 झालं. ओके, मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे. त्यानंतर वेदर फॉरकास्टिंग, वेदर सॅटेलाइट असतात. सॅटेलाइट मी सांगितलं मॅनमेड सॅटेलाइट आणि नॅशनल सॅटेलाइट. आर्टिफिशियल, मॅनमेडलाच आर्टिफिशियल म्हणतात. काय येडा तर काढता होतं. मॅनमेड म्हणजेच आर्टिफिशियल सॅटेलाइट. एक असतं मॅनमेड आणि दुसरं असतं आर्टिफिशियल. एक नॅचरल सॅटेलाइट असतो, दुसरा मॅनमेड असतो. मॅनमेडला काय दुसरं नाव आहे? आर्टिफिशियल सॅटेलाइट. हा जो मॅनमेड आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे पहिल्या सॅटेलाइटचं नाव काय? कुठला नाही? स्पुतनिक. जगातला पहिला. आणि भारतातला पहिला कोणता? आर्यभट्ट हा जो सॅटेलाइट आहे तर तो पहिला आहे. तर असा जो सॅटेलाइट, सॅटेलाइटचे वेगवेगळे टाईप असतात. स्पेस मिशन नावाचा चॅप्टर आहे 10 नंबरचा आपल्याला सायन्समध्ये. तर तेव्हा जेव्हा मी शिकवणार आहे त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. तर हे सॅटेलाइटचे वेगवेगळे प्रकार असतात डिपेंडिंग अपॉन देअर फंक्शन. म्हणजे त्याला काय काम करायचंय. जसं की वेदर फॉरकास्टिंग सॅटेलाइट असतं, हवामान सांगायचं. सकाळी सकाळी आलं होतं मोबाईलवरती आज भरपूर ऊन असणार सकाळी सकाळी, किती 43 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. तर सकाळी पुण्यामध्ये 2-3 ठिकाणी पाऊस पडलाच. माहिती की नाही तुम्हाला? तिकडे पिंपरी चिंचवडकडे पाऊस पडला. माझ्या मित्राचा फोटो त्याने पाठवला होता. लय पाऊस पडायला होतं. कधी कधी तिकडे बेबॉडीत पाऊस असतो, इथं पाऊस नसतो. आता गेल्या वर्षी काय झालं, मी बेबॉडीत माझं लेक्चर होतं इव्हिनिंग टाइमिंगलाच असं 3-4ला काय तर लेक्चर होतं. लेक्चर घेतलं 10वीच्या मुलांना आणि तिथून नॉर्मली इकडल्या भागात आपल्याकडे पाऊस नव्हते. कसलं भारी केलं त्यांनी. करू नका अरे कर ना, घ्या छान केलं होती. नंतर करू नका, ऐका पोरं लय भारी भारी करत असतात. नंतर सांगतो. ऐका ऐका एक लक्ष द्या. बेबॉडी निघालो मी इकडे, निघालो मग तिकडं मग निघालो की मग इथं लेक्चर होतं त्यामुळे निघालो आणि मग निघालो की पाऊस चालू झाला बेबॉडीमध्ये. तो पाऊस चालू झाला, सगळा भिजलो मी. इकडे आंबा माता मंदिरापर्यंत आलो, इकडे आले भागात सुखसागर नगरला काहीच पाऊस नाही आणि सगळे रस्ते कोरडे आणि मी एकटाच गाडीवरती भिजून ओला चिक कळलं मी काढलं. म्हणजे माझी पूर्ण बॉडी भिजलेली, कपडे भिजलेले, सगळं भिजलेलं. रस्त्याला इकडे काही पाऊस नाही, सगळी लोक माझ्याकडे बघायले. आराम माणूस कुठून आलाय बाबा. असं होतं कधी कधी तिकडे पाऊस आहे इकडे पाऊस नाही. वेदर फॉरकास्टिंग सॅटेलाइट जे असतात तर ते काय कसं करतात, हवामानाचा अंदाज लावतात. म्हणजे येणाऱ्या 24 तासामध्ये पावसाची शक्यता काय, पुढल्या आठवड्यात काय, ते सगळं सांगतात. मग हे किती किलोमीटर अंतरावरती असतात तर पासून? 400 किलोमीटर वरती असतात. किती असतात? 400 किलोमीटर वरती असतात. मग त्यावेळेस काय होणार आहे बघा, ऑब्विसली ह्या रेडियस मध्ये ही जी रेडियस होती तर त्याच्यामध्ये याची हाईट वाढणार आहे. म्हणजे हा जो तुमचा 6400 होता तर त्याच्यामध्ये अजून काय होणार? 400 वाढणार. बरोबर आहे की नाही? मग हे वाढल्यामुळे काय होणार, मग अजून जीची व्हॅल्यू कमी होते. मग त्यांनी ते सांगितलं आपल्याला जसं हाईट वाढत 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 राहते तसं जीची व्हॅल्यू काय होते, कमी होते. फक्त आता एकच स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिक्रीजेस व्हाईल इन्क्रीजिंग हाईट. वैभवी अजून एकदा, द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जी. द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस, ही जी व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. व्हाईल इन्क्रीजिंग हाईट. सगळ्यात जास्त किती आहे? 9.8 आहे. 9.8 पेक्षा कमी असणार. मग म्हणजे तुम्ही कुठेही गेला तर अर्थच्या सरफेसवरती सगळ्यात जास्त व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जसं आपण वरती जातो तसं तसं त्याची व्हॅल्यू काय होत असते, कमी कमी होते, डिक्रीज होते. हे कळालं सगळ्यांना? पहिलं बघितलं आपण ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. एक मी प्रश्न विचारणार, कोण उत्तर देणार?
कोण उत्तर देणार? येस, त्याने 2 बोट वर केलेत. येस दादा. तू सांग. तुम्ही विचारणा असा केला होता, आपला असं केला होता. दादा बघा, क्वेश्चन सगळ्यासाठी आहे. भावाला नाही आला क्वेश्चन, मी पास करणार. द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मॅक्झिमम ऍट द टिंबा. खाली बघायचं नाही. द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मॅक्झिमम ऍट द टिंबा. बरं, ऑप्शन देतो. पोल का इक्वेटर? पोलला जिथे रेडियस कमी तिथे जिची व्हॅल्यू मॅक्झिमम आहे. किती आहे? नंबर सांगितलाय मी. नाही, हातोरी करून सांगायचं. अजून जरा नवीन चेहरे हातोरी करा माझ्या समोर. हा दादा, काल कुणी सांगितलं होतं दोघांपैकी? हा, आज झाला सांगायचं. क्वेश्चन आहे बघा. द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मॅक्झिमम ऍट द टिंबा. तर भावाने सांगितलं पोल. पोलला वरती असते सगळ्यात जास्त. तर ती किती असते? 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बसा दोघं जण. छान. द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मिनिमम ऍट द टिंबा. हा, इक्वेटर किती असते? 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हेरी गुड. हे लक्षात ठेवायचं. पहिलं बघितलं आपण ऑन द सरफेस ऑफ द अर्थ कसं होतं. सेकंड केसमध्ये बघितलं जसं हाईट वाढते तसं ज्याची व्हॅल्यू कमी होते. ओके, आता हाईट वाढली 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 वाढली, लय हाईट वाढली. कुठे गेला? इन्फायनाइटला गेला. इन्फायनाइट म्हणजे आपल्या भाषेत काय? लय लांब. किती लांब? लांब झाला. इनफायनाइट म्हणजे विच इज नॉट डिफाईन, त्याला इनफायनाइट असं म्हटलं जातं. जे डिफायनाइट नसतं त्याला नॉट डिफाईन असं म्हटलं जातं. काय आपला फॉर्म्युला आहे मला सांगा बरं. सांगा सांगा. G is equal to capital M upon R square. आता ह्याला असं म्हणा, कॅपिटल M हा R प्लस इन्फिनिटी. R प्लस इन्फिनिटी. आता कोणत्याही नंबर मध्ये इन्फिनिटी ऍड केलं तर काय होईल? इन्फिनिटी होईल. R म्हणलं लय लांब होतं, त्याच्यामध्ये 10 किलोमीटर ऍड कर. किती होईल? कळालं नाही का? लय लांबच होणार आहे ना. 10 कमी म्हणजे 100 ऍड कर. किती होईल? लय लांब. तसं इथं इन्फिनिटी मध्ये R ऍड केला तरी पण ते काय होणार आहे? इन्फिनिटीच होणार आहे. आणि कोणत्याही नंबरला जेव्हा तुम्ही इन्फायनाइट न डिवाइड करता तेव्हा त्याची व्हॅल्यू किती येते? कोण सांगतंय? कोणत्याही नंबरला इन्फायनाइट ने जेव्हा डिवाइड केलं, कोणताही नंबर असू दे, 1 2 3 पासून काय कुठल्या 1000 10,000 कोटी 10 कोटी, हा किती व्हॅल्यू होते? बालवडकर बरोबर आहे का? काय सांगितलंय ना सांग. पप्पा रोज लेक्चर ऐकतील बरं का. मी तुझं नाव रोज घेतोय. सगळे आता सगळे पालक कोण आहे बालवडकर, जरा आम्हाला बघायचं आहे. हा, रोज दोनदा तर नाव घेऊ तुला. तू लक्षच देत नाही. 10वीला सुट्टी नाही बघा. मी लक्ष देणार आहे तुझ्याकडे, सगळ्याकडेच देणार आहे. आता हाय ते 2 जण माझ्या डोळ्यामध्ये चांगले. इकडे तिकडे वळवळ केली की मग हायचा आपला कार्यक्रम. हा, काय विचारलं मी? क्या पूछा था? मी सांगितलं कोणत्याही नंबरला इन्फायनाइट न जर डिवाइड केलं तर काय आन्सर येतं? 0 येतं. 0. मग आता तुम्ही काय स्टेटमेंट करणार आहे? काय स्टेटमेंट करणार आहे याच्यावरून? द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0 ऍट द इन्फायनाइट डिस्टन्स. बरोबर आहे? बरोबर नाही? बरोबर. म्हणजे आपण ऑन द सरफेस ऑफ द अर्थ पासून वरती 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 जातो तसंच व्हॅल्यू कमी 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 होत राहते. आणि आपण सरळ जर इन्फायनाइटला गेलो तर कुठे गेलो आपण? इन्फायनाइटला गेलो तर व्हॅल्यू किती होते? 0 होते. कळतं सगळ्यांना? ओके, हे 2 पॉईंट. तिसरा पॉईंट बघा. आता आपण ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आहे. हे आपली अर्थ आहे. छान. आपल्याकडे अर्थ पण आहे मला वाटतं. इथं आहे ना रे कुठेतरी? कुठेतरी आहे अर्थ. होय, डोंगरात गेलो की आपण. उद्या जाणार आहे मी डोंगरात फिरायला सीबीसीच्या मुलांना घेऊन. तुम्हाला पण घेऊन जायचं आहे. उद्या जाणार आहे फिरायला आम्ही, छान छान मज्जा मज्जा करायला. ओके, जे कोणी फिरायला जाणार असतील तरी या सकाळी 5:30ला भेटू आपण. जर नाही जसं तरी तुम्हाला अजून ऑफिशियल नाही आज इन्व्हिटेशन. आधी सीबीसीची मुलं आहे, ह्या वेळेस घेऊन चाललं. पुढल्या वेळेस मग तुम्हाला सेपरेट घेऊन जातो. पण तरी पण जे कोणी येणार असेल तिकडे फिरायला आपल्या आपल्या पॉईंटला, सिक्रेट पॉईंटला, तर या तिकडे.
तिकडून लय लांब जाणार आहे आम्ही, मग असं छान 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 करून आपली अर्थ आहे काय ही? अय राजानो काय ही? अर्थ फिरून 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 बल्जिंग झाले, कुठं झाले आणि फ्लॅटन झाले, कुठे झाले पोलला फ्लॅटन झाले. आता इथून इथपर्यंत जे डिस्टन्स असतं याला काय म्हणायचं असतं? रेडियस. किती आहे याची रेडियस? 6400 किलोमीटर, 6400 किलोमीटर. स्मॉल जीचा फॉर्म्युला काय आहे? कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. आता बघा ते म्हणतं, आता तुम्ही वरती वरती गेलात, वरती 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 जसं जसं जाता इथून, तर आपण बघितलं जीची व्हॅल्यू कमी कमी होत राहते, इन्फायनाइटला गेला झिरो झाला. सगळेजण लक्ष द्या बरं का, तिघापैकी सगळ्यात महत्वाचं हेच आहे आणि हेच पोरांना येत नाही. सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. इथून आपण आता काय म्हणलं, आता आपण खाली जाऊया, वरती नको, पाताळ लोकात जाऊ म्हणायचं. पाताळ लोक कुठे जायचं आपण? खाली 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 जाऊ. कुठे चाललो आपण? अरे कुठे चाललो आपण? आम्ही लहानपणी असताना काही काही लोक असं स्टोऱ्या सांगायचे. स्टोरीमध्ये असं सांगायचे की 3 टाईपचे लोक असतात म्हणायचे. मग 3 जग असतात सांगायचं. लहानपणी पोरांना सगळं खरंच वाटत असतं. तिसरी चौथीच्या आपल्यासारखी दिसणारी 3 माणसं असतात म्हणायचे. एक खाली पाताळ लोक असतो आणि पृथ्वी लोक असतं, वरती गेल्यानंतर मग ते आकाश लोक वेगळं असतं. मग आपल्यासारखं, मग मी बस विचार करत माझ्यासारखा यश भोसले काय करत असेल आता, खाली पाताळ लोकात असेल. कारण ते स्टोऱ्या वगैरे असायच्या ना, मग त्याच्यामध्ये वाटायचं ते पाताळ लोकात. मग ते राम वगैरे असतो बघा, रामाला आणि लक्ष्मणाला तो खाली घेऊन जातो पाताळ लोकांमध्ये. ते युद्ध आहे ना त्याचं, माहिती ऐकलं असेल तुम्ही. ते एक वेब सिरीज पण आलेली आहे बघा, काय ते जय हनुमान म्हणून, पाहिले का? हॉटस्टारला आहे ते. 7-8 एपिसोड त्यात पण छान दाखवले, रामायण जे दाखवले ते छान दाखवले. तर ते पाताळ लोकात घेऊन जातो ना तो हनुमंतरायाचाच पोरगा असतो. माहिती आहे ना तुम्हाला? काय काय नाव त्याचं? स्टोरी वगैरे वाचता की नाही तुम्ही? ऐकता? ती छान आहे बघा, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जेव्हा बोर होईल तेव्हा बघा. बरं आहे का? जाऊ दे, या इकडं. पाताळ लोकात चाललोय आपण आता. कुठे चाललोय? पाताळ लोकात. काही काही जण जातात असंही, म्हणजे तुम्ही ते युपीला तुम्ही नव्हता त्यावेळेस, तुम्ही जन्माच्या अगोदर 2000 मला वाटते 4-5 ला 21 साला गाजला होता. 2-3-4 ला. तुम्ही कधी चेक मॉडेल तुम्ही सगळे? 10 मी आताचे लेटेस्ट आहे सगळे. तर हा काय सांगत तुम्ही? माझं तर लय आता लय, माझं तर लय लेटेस्ट आहे. तर हा तो प्रिन्स म्हणायचा मुलगा होता 2-3 वर्षाचा. आणि ते काय केलं की ती शेतात काम करताना काहीतरी आई वडील काहीतरी काम करत होते, ते जाता जाता त्या बोरवेल मध्ये पडलं. बोरवेल असतात ना, बोरवेल. मग त्या बोरवेल मध्ये कसं होतं की आता नॉर्मली काय करतात शेतकरी, पाण्यासाठी बोरवेल पाडतात आणि मग पाणी नाही लागलं तर तस सोडून दिलं जातं, पुढे जातं. आता सपोज एखादा ते शेतमजूर वगैरे असतात लोक, ते ऊसतोड कामगार असतात, ते आले शेतामध्ये, त्यांना थोडंच माहिती असतं त्या मालकाच्या शेतामध्ये कुठं बोर पाडले, काय केलं. मग ते माणसं काम करत राहिले, त्याचे आई वडील, आणि त्या मुलाला तिथं झोपवलं, ती खेळत बसलं, आणि खेळता खेळता ते उठलं, आणि उठता उठता मग ते त्याला ते कळालंच नाही खाली काय, त्याच्यावर पोतं काय त्या झाकलेलं होतं. आणि मग त्याचे पाय टाकलं, ते पोरं खाली पडलं त्या बोरवेलच्या आतमध्ये. तर त्या बोरवेलच्या आतमध्ये पडल्यानंतर मग ते भरपूर, म्हणजे जवळपास 40-50 फूट खाली पडलं ते. आणि तिथे जाऊन ते कशाला, तर ते मुळ्या वगैरे आलेले असतील खालच्या साईडला झाडाच्या, तर ते अडकलं. मग जवळपास 2 दिवस त्याचं रेस्क्यू चाललं होतं. सगळ्या जेसीबी आणून, पोकलीन आणून ते सगळं खांदून वगैरे काढलं, पुन्हा त्याला बाजूला काढलं. बोरवेल मध्ये सुद्धा गावाकडे असतात ना बोरवेल वगैरे, कुठे फिरायला फिरायला जातात शेतात, असं जर फिरायला. आता तुम्ही मोठ्या लहान लहान मुलांनी लक्ष द्या, कुठे जातात इकडे तिकडे. ठीक आहे? बोरवेल लहान मुलं म्हणजे आपल्या, तुम्ही नाही, आपल्या घरातले इकडे तिकडे कुठे असतं तर ते पोरं जर आगाव असतात ना, लहान लहान छोटे छोटे. ओके, काय चालू होतं? हा, खाली 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 जात आहे. तर मला सांगा मग डिस्टन्स काय होणार आहे रे? आधीचं डिस्टन्स काय होतं तुमचं? आर होतं. तुम्ही डेपला आलात, किती आलात? डीला आलात. मग तुम्हाला जर सेंटर पासूनचं जर डिस्टन्स मोजायचं तर काय असेल? ते R-D असेल. नाही कळालं? कात्रज चौकातून यशस्वी अकॅडमीला आलात तुम्ही, इथलं जे काय डिस्टन्स असेल XYZ, 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर जे काय असेल, इथून तुम्ही अजून गेलात आपल्या ह्याच्यापर्यंत, राज्य सोसायटीचा कॉर्नर आहे इथला, कुठला चौक आपला तो, कात्रज तलावचा चौक, तिथपर्यंत आपण गेलो. मग मला सांगा इथून आपण वापस गेलो, डिस्टन्स कमी होणार नाही त्यातून? म्हणजे आधी होतं किती? टोटल R होतं, त्यातून वरून तुम्ही किती आला? डेपला D आला, तर काय असणार? हे R-D. म्हणजे ह्यातून जे तुम्ही बघणार आहे तर हे काय असणार तुमचं? R-D ब्रॅकेटचा स्क्वेअर. मला सांगा डिवायडर छोटा झाला का मोठा झाला? रेडियस मधून D मायनस केलं ना, डिवायडर छोटा झाला. डिवायडर छोटा झाल्यामुळे जीची व्हॅल्यू काय होणार? वाढणार नाही म्हणणार. इथपर्यंत नॉर्मल लक्षात ठेवा. आता जीची व्हॅल्यू वाढते, मग आपल्याला असं वाटतं की जसं जसं आपण खाली खाली जातो तसं तसं जीची व्हॅल्यू वाढते. पण त्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर आहे, तुम्ही जेवढे डेपला जातात तेवढंच तुम्ही काय करतात, त्याच्यावरती जो काय मास इन्फ्लुएन्स होणार आहे तर ती मास सुद्धा कमी होतं. म्हणजे आपण खाली डेपला जात आहे तर वरचा जो भाग आहे
हिचं जे मास आहे तर ते काहीच कॉन्ट्रीब्युट करत नाही त्याच्या ह्याच्यामध्ये. फक्त हा जो मधला भाग आहे तर तेवढेच मास कॉन्ट्रीब्युट करतं. मग त्यामुळे काय जातंय, जसं तुम्ही खाली जाताय तसं तसं मास सुद्धा काय झालं, चेंज झालेलं आहे. आधी जी मास होतं 6 × 10⁻24 kg, आता काय होतंय, तुम्ही जसं जसं डेपला जाता तर मास सुद्धा काय होतंय, कमी होतंय. मग मला सांगा, मास कमी झाली जीची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. अरे वरती लिहिले ना, मास कमी झाले की जीची व्हॅल्यू काय होणार, कमी होणार आहे. मग ते म्हणतं जसं जसं तुम्ही डेपला जाता तसं तसं जीची व्हॅल्यू सुद्धा काय होत असते, मिनिमम होत असते. कंबाईन इफेक्ट ह्या सगळ्यांचा. द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिक्रीजेस फाईल गोइंग ऍट डेप्थ डी. जसं जसं तुम्ही खाली खाली जाताय तसं तसं जीची व्हॅल्यू काय होते, कमी कमी होते. एखादा म्हणलं सर मला अजून लई खाली जायचं, मला बघायचं आतमध्ये काय, जावा अजून गेला कुठे गेला, सेंटरला जाऊन वाचला इथं. करत काय सेंटरला, सेंटरला काय वॉलकॅन आहेत सगळे, वॉलकॅन माहिती नाही तुम्हाला. जो मधला जो सर्फ आहे सगळा ते काय काय म्हणतात, लावारस आहे ना सगळं, पोल काय म्हणतात, कोर. कोर त्या पॉइंटला कोर म्हणायचं, पण ते कोर ना, कोल, COAL, कोर ना, तिथं त्याला कोर म्हणतात रे राजा नो. हा जो भाग असतो त्याला कोर म्हणतात. पण त्या कोरच्या आतमध्ये काय असतं, आता जायला क्लासरूम म्हणायचं, क्लासरूमच्या आतमध्ये कोण आहे, तुम्ही सगळेजण लावायत ना अशा धगधगत्या सगळ्या. तसं आतमधल्या सगळ्या सगळे असतं. सेंटरला गेले एक जण, तसं कोणी जाऊ शकणार नाही सेंटरला. तर सेंटरला गेल्यानंतर तिथे जाऊन म्हणलं मला बघायचं जीची व्हॅल्यू किती, काय होईल रे मला सांगा. हा तुम्ही जेवढं आता बघा, टोटल तुमची रेडियस आहे किती, R आहे, आणि तेवढंच तुम्ही खाली आला D ला. मग इथं काय होणार आहे, R - R होणार आहे. R इज इक्वल टू D आहे ना इथं. जेवढं रेडियस होती तेवढं तुम्ही खाली आला, R - R किती असणार आहे. म्हणजे इथं जर बघितलं मासची पण व्हॅल्यू काय होते, 0 होते, आणि जीची व्हॅल्यू पण काय होते, 0 होते. मग ते म्हणतो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0 ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. एक मार्कला प्रश्न विचारलाय बोर्डला. द व्हॅल्यू बघा, स्टेटमेंट लक्षात ठेवा. द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0 ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थच्या सेंटरला व्हॅल्यू किती आहे, 0. अजून एकदा, द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट द सेंटर ऑफ द अर्थ इज टिंबा टिंबा किती 0 असणार आहे. एक प्रश्न विचारू 3 मिनिटात, काय होईल बघा. ओके ना सगळं, मधूनच असं 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 चालू आहे, हळूच व्हायचं असं, काय काय जणांना होत असं. पण न्यावं लागेल मला तिकडं, देवाला तिकडं कुठं तर, मग कार्यक्रम वगैरे नाही. ओके, काय चाललं आपलं, कळालं मी काय म्हटलं. सगळ्यात जास्त व्हॅल्यू कुठं असते सांगा बरं मग, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ असते. एक मार्क लक्षात ठेवायचं, द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मॅक्सिमम ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. while increasing the height the value of acceleration due to gravity decreases. बरोबर आहे. हाईट जर इन्क्रीज झाली तरी पण व्हॅल्यू डिक्रीज होते, आणि आपले जे डेप्थ इन्क्रीज झाली म्हणजे तुम्ही खाली खाली जाताय तरी सुद्धा त्याची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. सेंटरला गेल्यानंतर किती व्हॅल्यू आहे, 0 आहे. इन्फायनाइटला गेल्यानंतर व्हॅल्यू किती आहे, सगळ्यात जास्त कुठं आहे, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ कुठं आहे, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ कुठं आहे, पोलला आहे. कळते सगळ्यांना, का बरं पोलला जास्त आहे, कारण पोल फ्लॅटन आहे. पोल फ्लॅटन असल्यामुळे काय कमी आहे, रेडियस कमी आहे. कळते सगळ्यांना. ओके चलो, बाकी क्या है वो इसमें अंदर. हाँ, अजून एक पॉइंट तुम्हाला सांगायचा राहिलाय, सेंटर ऑफ मास. काय सांगितलंय तुम्हाला, शिकवलंय. सेंटर ऑफ मास नावाची एक कन्सेप्ट आहे बाळांनो, ती तुम्हाला इंट्रोड्यूस करायची आहे. सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास काय असतं, सेंटर ऑफ मास म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण आपल्या बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. जसं की तुम्हाला नोटबुक दिली बघा, आता ही नोटबुक आहे, ह्या नोटबुकचा एक पॉईंट असा असतो त्या ठिकाणी सगळं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं असं कुठेतरी आपण असं खेळत बसतो ना कधी कधी बोर झाले की. आता बऱ्याच जणांना असं करायला येतच नाही, काय काय जण किती वेळ पण पोटावरती असं करत बसतात, येतच नाही पडलं वाटत या काय. आता करत बसलो का सगळेजण, नाही का चालले सगळेजण आता करत बसले असं काय. आता इथं एक पॉईंट असा असतो की ज्या पॉईंटवरती हे पूर्ण ह्या बॉडीचं मास काय झालं, ह्या पूर्ण बॉडीचं मास काय झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेट झालं की नाही झालं. हा कोण आहे रे, म्हणजे शेप कोणता आहे, हा रेक्टँगल. मला सांगा रेक्टँगलचा सेंटर कुठे असू शकतो, सेंटरला असू शकतो. पुस्तकाला फिरू नको, पुन्हा पुस्तक फिरविल बघा तुला, इकडे तिकडे सगळीकडे. हा कोण तर बोलतोय छान, अगदी बरोबर. डायगोनल ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतात बघा, ड्रंग ड्रंग इथं, बरोबर आहे.
तर इथं जे काय जिथं काय हे डायगोनल इंटरसेक्ट करतील तर तिथे त्याचा सेंटर ऑफ मास असेल. सेंटर ऑफ मास कळालं. सेंटर ऑफ मास म्हणजे ह्या पूर्ण बॉडीचं मास ज्या पॉइंटला एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. आता आपल्या बॉडीचं मास कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं माहिती तुम्हाला? नाभी. नाभीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? बेली बटन. हा बेली बेली हा बेली बटन. राईट. तर ते तिथे जे असतं तर तिथं पूर्ण बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालं असतं. म्हणजे इथं जर आपल्याला हात लावला कोणी असं जर पकडला तर आपण गर 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 फिरवला तर मग तिथं आपलं पूर्ण बॉडीचं मास काय झाले कॉन्सन्ट्रेट झाले. पण आता आपली नॉर्मली तब्येत अशी नसते. आपली तब्येत डारून करून कशी पण झालेली असते त्यामुळे ती काय प्रॉपर आपलं आयडियल पर्सन आपण नाहीये त्यामुळे तिथं होत नाही. पण नॉर्मली इथं असतं असं सायंटिफिक वेने म्हणतात पूर्ण. आणि स्पेअर घेतलं तर तिचं कुठं असतं? स्पेअरच्या सेंटरला. सर्कल घेतला तर सर्कलच्या सेंटरला. कधी कधी सेंटर ऑफ पॉइंट हा बॉडीच्या आतमध्ये पण असतो आणि बॉडीच्या आउटसाइड पण असतो. द पॉइंट इनसाइड और आउटसाइड ऑफ द ऑब्जेक्ट वेअर द होल मास ऑफ द बॉडी अज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड. त्या पूर्ण बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालंय असं अज्युम करतो. तर आयदर इनसाइड असतो किंवा आउटसाइड असतो. त्याला म्हणायचं असतं सेंटर ऑफ मास. काय म्हणायचं असतं? म्हणजे दोन जर ऑब्जेक्ट घेतले आणि त्या दोन ऑब्जेक्ट मधला जर तुम्हाला फोर्स घ्यायचा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला कोण आपली अर्थ आहे. इथं काय आपली अर्थ आहे आणि इथं कोण आहे मून आहे. मग ह्या दोघांमधलं तुम्हाला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जेव्हा काढायचा असतो तर तेव्हा काढत असताना हे जे डिस्टन्स घेतलं जातं हे डिस्टन्स कुठून घेतलं जातं? डिस्टन्स सेंटर ऑफ मास पासून म्हणजे इथून घेतलं जातं. इथलं इथून घेतलं जातं ज्या ठिकाणी पूर्ण बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालंय. जसं की तुम्हाला आता काय करायचं? मुंबई आहे. मुंबईहून पुण्याला बघायचंय. आता इथं मुंबई आणि पुणे तर तुम्ही काय करणार आहे? मुंबईचं सेंटर म्हणजे जे काय मधलं सेंटर असेल तिथून घेणार आहे तुम्ही डिस्टन्स. पुण्याचं सेंटर म्हणजे काय कात्रज पासून घेणार आहे का डिस्टन्स? कात्रज म्हणजे आपला एंड ऐकलला संपलं ना पुणे इथं कात्रजला. आपण पुण्यात नाही राहत. आपण पुण्याच्या बाहेर राहतो. कात्रज सबर्बन एरियामध्ये राहतो आपण. कात्रज म्हणजे पुण्यात नाही. पुणे तिकडं आहे स्वारगेटच्या पलीकडे. आपलं हे सगळे गावगाव होते माहिती ना सगळ्यांना. कात्रज पुण्यातच आहे पण कडेला आहे आपण. हा नाहीतर गरीब सर म्हणत कात्रज तिकडच पुण्यात नाही. कात्रज आपलं लय भारी आहे पण आपण एकदम एंडला आहे. पुण्याच्या कुठं एंडला आहे. मग आपल्याला मुंबईपासून डिस्टन्स घ्यायचंय म्हणजे कात्रज पासून घ्यायचंय का कुठून घ्यायचं? काही माहित नाही आपल्याला. अरे पुण्याचं सेंटर काय पकडलं जातं? मी नाही माझ्या मनावर काहीच नाही. गव्हर्नमेंट कुठं पकडतं? तेवढू हा काय तर म्हणले शिवाजीनगर कुठं पकडलं जातं? शिवाजीनगरला पकडलं जातं. म्हणजे शिवाजीनगर पासून ते डिस्टन्स घेतलं जाणार. ओके चलो.